नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज काय भाजी करू या सिरीजमधली आपली ही पुढची रेसिपी आहे. मस्त चुरचुरीत फोडणी देऊन या ठिकाणी आपण मिश्र डाळींची आमटी बनवली आहे. त्याचबरोबर रोजचा पडणाऱ्या प्रश्नावर एक उत्तम पर्याय आहे आणि तुम्ही ही आमटी ना भातासोबत, फुलका किंवा चपातीसोबत खाऊ शकतात. चला तर मग वेळ न घालवता मिश्र डाळींची आमटी कशी बनवायची ते बघूयात. त्यासाठी एका बाउलमध्ये पाव कप सालासकट हिरवी मुगाची डाळ, पाव कप तुरीची डाळ आणि पाव कप मी या ठिकाणी मसुराची डाळ घेतली आहे. आता या डाळी मात्र आपल्याला स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायच्या आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. तुम्ही माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकतात. डाळी बघा स्वच्छ 3 पाण्याने धुतल्या गेल्या. आता आपण या कुकरमध्ये टाकणार आहोत. तुम्हाला कुकरमध्ये डाळी शिजवायच्या नसतील तर तुम्ही ओपन अशा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये या डाळी शिजवल्या तरीही चालेल. आता यामध्ये ना आपल्याला 5 ते 6 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून टाकायच्या आहे. यामुळे या आमटीला चव खूप छान येते. एकदा नक्की ट्राय करा. थोडी हिरवी मिरची जास्त वापरली जाते. 1 इंच आल्याचा तुकडा होता जो मी किसून यामध्ये ॲड केला आहे. 5-6 कढीपत्त्याची पाने, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 कप पाणी टाकून घेतलं आहे. आणि यामध्ये शिजवतानाच आपल्याला 3 मीडियम आकाराचे टमॅटो अगदी बारीक कट करून टाकायचे आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा ही आमटी करून बघा. मिश्र डाळींची खूप छान लागते, चविष्ट लागते. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार लगेचच मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे. एकदा याला व्यवस्थित मिक्स करायचं. तर मला थोडं पाणी कमी वाटतं आहे, त्यामुळे मी पुन्हा अर्धा कप इतकं पाणी यामध्ये ॲड केलं आहे. सुरुवातीला 2 कप आणि हे अर्धा कप, एकूण 2.5 कप इतकं मी पाणी यामध्ये ॲड केलं आहे. आता या डाळींना छान उकळी येऊ द्यायची आहे आणि मग कुकरचं झाकण लावायचं आणि मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. कुकरच्या शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे कुकरची वाफ निघू द्यायची आहे. डाळी मऊसूत शिजवून घेणं गरजेचं आहे. तर बघा या ठिकाणी पूर्णपणे कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर मी वाफ निघाल्यावर कुकर उघडून दाखवते. मस्त डाळी मऊसूत शिजलेल्या आहे. याला एकदा छान हलक्या हाताने मी घोटून घेणार आहे. तर याआधीसुद्धा अनेक आमटीच्या रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहे. अगदी पारंपरिक पद्धतीच्या आमटी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहे. तर नक्की पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही बघा. आता आहे ना फोडणी देऊयात. त्यासाठी मी 2 मोठे चमचे इतकं इथे साजूक तूप घेतलं आहे. तुम्ही हवं तर तेलही घेऊ शकतात, पण एकदा साजूक तुपातली ही आमटी करून बघा, अप्रतिम लागते. आता यामध्ये तूप गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकायचं. जिरं मात्र फुलू द्यायचं आहे आणि मग यामध्ये 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आहे. गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला चांगलं हा लसूण परतवायचा. मग यामध्ये पाव चमचा हिंग, 2 सुक्या लाल मिरच्या ॲड केलेल्या आहे. हे बघा मस्त लसणाचा रंग बदललेला आहे. आता यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घालायची आहे. या पद्धतीने अशी छान खमंग फोडणी तयार करायची. तुम्हाला ही माझी नवीन सिरीज कशी वाटते आहे, आज काय भाजी करू, मला कमेंट करून नक्की सांगा. आता शिजवलेली डाळ यावर टाकायची आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. तुम्हाला किती घट्ट पातळ आमटी खायला आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी अधिक करू शकतात. आता याला छान मिक्स करायचं आहे आणि फक्त 4-5 मिनटासाठी एक उकळी आणून घ्यायची आणि आपली ही गरमागरम मिश्र डाळींची आमटी रेडी झाली आहे, जी मी चपातीसोबत सर्व केली आहे. तर या ठिकाणी आपली मस्त पौष्टिक मिश्र डाळींची आमटी रेडी झाली आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा आवर्जून करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.